मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्या निमित्ताने पाहतो एक वेगळा जो आहे तो रेकॉर्ड पूर्ण करण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। आपण पाहतोय वानखेडे स्टेडियम आहे आणि यामध्ये जवळपास 14,505 लाल आणि पांढऱ्या क्रिकेटमध्ये खेळणारे जे चेंडू आहे त्याच्यापासून हे वाक्य जे आहे ते तयार केलेलं आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवला गेलेला आहे। पाहतोय आपण 50 इयर्स ऑफ वानखेडे स्टेडियम असं नाव जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि यासाठी 14,505 लाल आणि पांढऱ्या रंगाचे चेंडू जे आहे ते वापरण्यात आलेले आहे आणि हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आलेलं आहे। खरं तर आपण पाहतोय की 50 वर्षाचा कार्यक्रम जो आहे तो याच ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडलेला होता आणि आता एक हे रेकॉर्ड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कसोटी सामन्याचा 50वा हा वर्धापन दिन आहे। पहिला कसोटी सामना खेळला होता त्यानंतर 50 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि सगळं जे आपण पाहिलं तर स्वर्गीय एकनाथ सोलकर असतील किंवा इतर जे काही मुंबई क्रिकेटमध्ये क्रिकेटची सेवा करणारे आहेत त्यांच्यासाठी हे समर्पित करण्यासाठी जे आहे ते हे एक रेकॉर्ड बनवण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय वानखेडे स्टेडियम याचा एक मोठा इतिहास आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठा कार्यक्रम पार पडलेला होता, यामध्ये अनेक दिग्गज जे आहे ते उपस्थित होते आणि आता पुन्हा एकदा 14,505 चेंडू एकत्रित करून जे आहे ते वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे आणि या रेकॉर्डमध्ये पाहतो आपण या सगळ्या चेंडूच्या माध्यमातून 50 इयर्स ऑफ वानखेडे स्टेडियम असं नाव जे आहे ते कोरण्यात आलेलं आहे। खरं तर आपण पाहतोय का हे एक रेकॉर्ड आहे, पहिल्यांदाच एवढे मोठे क्रिकेटमधले चेंडू जे आहे ते एकत्रित केलेलं आहे आणि त्याच्यापासून हे नाव जे आहे ते तयार केलेलं आहे। त्यामुळे एक वेगळा उपक्रम आणि एक वेगळं रेकॉर्ड जे आहे ते या ठिकाणी केलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अजित कदम सर सोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।